नमस्कार. ओंकार क्लासेसच्या सर्व तासगावच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण 12 नंबरचा टॉपिक बघतोय, ॲग्रो इन्फॉर्मॅटिक्स. इथे तुम्हाला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जी माहिती दिलेली आहे, कॅन यू रिकॉल, ही परीक्षेसाठी नाही आहे, तरी पण आपण ते वाचून पुढे जाऊयात. यू हॅव ए नंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स लाईक सेलफोन, लॅपटॉप, कॉम्प्युटर्स ॲट होम or at school. You have aware of their multiple uses in day to day life. म्हणजे आपल्याला त्याचे uses काय आहेत हे माहीत आहेत. In your studies, do you know their use in field of agriculture? मग ॲग्रिकल्चरमध्ये याचा काय उपयोग होतो का हे आपल्याला पाहायचं आहे. ॲग्रो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बघा, त्याच्यामध्ये अँड ह्यूज अमाऊंट ऑफ इनोव्हेशन्स. ह्यूज म्हणजे मोठ्या प्रमाणात, इनोव्हेशन्स म्हणजे संशोधन झालेली आहेत. आर अवेटिंग अडॉप्शन. अवेटिंग म्हणजे वेट करतायत ती अडॉप्शनसाठी, स्वीकारण्यासाठी. ॲग्रिकल्चर इज ॲट द पीक ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट. ॲग्रिकल्चरमध्ये आता मोठ्या प्रमाणात रिसर्च आणि डेव्हलपमेंट चालू आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इज द बेस्ट वे फॉर फास्ट अँड इफेक्टिव्ह डिसिमिनेशन ऑफ ॲग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अतिशय चांगला मार्ग आहे फास्ट आणि इफेक्टिव्ह. डिसिमिनेशन म्हणजे स्प्रेड करणं ॲग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी. यूज ऑफ इलेक्ट्रॉनिक गॅजेट अँड सॉफ्टवेअर फॉर स्टोरेज. आपल्याला इथे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा, सॉफ्टवेअरचा वापर करायचा आहे. कशासाठी? स्टोरेज, ॲनालिसिस, ट्रान्सफर अँड रिट्रायव्हिंग इन्फॉर्मेशन इज टर्म्ड ॲज इन्फॉर्मॅटिक्स. Informatics in agriculture has tremendous scope and potential in कन्व्हर्टिंग रिसोर्सेस इंटू प्रॉस्पेरिटी. आपल्याला रिसोर्सेसचं कन्व्हर्शन प्रॉस्पेरिटी म्हणजे भरभराटीत करायचं आहे, शेतकऱ्यांची भरभराट. ॲग्रो इन्फॉर्मॅटिक्स इज द ॲप्लिकेशन इन ॲग्रिकल्चर विथ इनोव्हेटिव्ह आयडिया. इनोव्हेटिव्ह म्हणजे नवीन नवीन आयडियाज, कल्पना. टेक्निक्स तंत्रज्ञान अँड सायंटिफिक नॉलेज टू एक्सपांड हॉरिझॉन्स ऑफ कॉम्प्युटर. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला त्याच्या वेगवेगळ्या स्तरावरती त्याला एक्सपांड करायचं आहे. इट इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अप्लाइड टू मॅनेजमेंट अँड ॲनालिसिस ऑफ ॲग्रिकल्चरल डाटा. मॅनेजमेंटमध्ये आपल्याला त्याचा वापर करायचा आहे, डाटाच्या ॲनालिसिसमध्ये आपल्याला वापर करायचा आहे. इट इज वेल रेकग्नाइज्ड दॅट द डिजिटल इमेजेस. मग आपल्याला माहिती आहे डिजिटल इमेजेस आणि व्हिडिओ क्लिप्सचा अर्थ माहिती आहे तुम्हाला. व्हिडिओ जे तुम्ही सध्या बघताय ऑफ ॲक्च्युअल ॲप्लिकेशन ऑफ ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी हॅव ग्रेटर इम्पॅक्ट ऑन द माइंड्स ऑफ फार्मरच्या माइंडवर त्याचा परिणाम होतो दॅन द टेक्स्च्युअल डिस्क्रिप्शन ऑफ टेक्नॉलॉजी. म्हणजे त्यांनी ते पुस्तकामध्ये वाचण्यापेक्षा याचा जास्त परिणाम होतो. फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम सोर्स टू रिसिव्हर. आता ही जी माहिती आहे ती सोर्सपासून रिसिव्हरपर्यंत पटकन जाते, इफेक्टिव्ह प्रमाणे जाते अँड इकॉनॉमिकल असतं, म्हणजे आर्थिकदृष्ट्या परवडणारं असतं. Modern devices and systems like computer, mobile, internet are capable to store, process, communicate and regenerate. Process म्हणजे प्रक्रिया करणं, communicate म्हणजे संभाषण करणं, regenerate म्हणजे पुन्हा पुन्हा निर्माण करणं. The formation of highest speed with lowest cost. स्पीड जास्त आहे पण आपल्याला कॉस्ट मात्र कमी येते. आता त्याच्यामध्ये पुढचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे बघा. मीनिंग अँड यूज ऑफ मॉडर्न डिव्हायसेस अँड सिस्टीम इन ॲग्रिकल्चर. पहिला पॉईंट आहे कॉम्प्युटर. ए कॉम्प्युटर इज ए मॅजिक बॉक्स विच कॅन ॲक्सेप्ट इन्फॉर्मेशन थ्रू डिफरंट इनपुट डिव्हायसेस इन ए व्हेरियस मीडिया लाईक व्हिज्युअल थ्रू कॅमेऱ्यामधून तो माहिती घेतो. आणि कशातून तो माहिती घेतो बघा. अँड स्कॅनर, ऑडिओ थ्रू मायक्रोफोन, ॲनालॉग त्याच्यासारखं स्ट्रक्चर, डिजिटल आपल्याला कसं देता येतं, थ्रू कीपॅड अँड माऊस. कपॅसिटी ऑफ कॉम्प्युटर टू स्टोअर इन्फॉर्मेशन इज जस्ट अनलिमिटेड. इट कॅन प्रोसेस ह्यूज डाटा विथ इन ए फ्रॅक्शन ऑफ सेकंड. थोड्या वेळामध्ये तो भरपूर डाट्याचं काय करू शकतो, प्रोसेस करू शकतो. वी कॅन ऑप्टेन आउटपुट फ्रॉम द कॉम्प्युटर बाय व्हेरियस वेज लाईक डिस्प्ले ऑन मॉनिटर आपल्याला दिसू शकतं, साऊंडच्या माध्यमातून आपण ऐकू शकतो, हार्ड कॉपी आपल्याला प्रिंटरमधून मिळू शकते किंवा हीच माहिती आपण प्रोजेक्टरवर व्हिज्युअल स्वरूपात बघू शकतो. व्हेन ए कॉम्प्युटर इज अटॅच्ड विथ इंटरनेट इट इज इम्पावर्ड बाय ओशन ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे माहितीचं मायाजाळ आहे, भरपूर माहिती तिथं आपल्याला नेटवरती गेल्यानंतर मिळते वर्ल्ड वाईड वेबच्या सहाय्यानं. कॉम्प्युटर कॅन बी यूज्ड ॲट ईच लेवल इन द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन.
At the source, a scientist or experts or subject matter specialist can use computer to shape the information in written, pictorial or movie or audio form. Then it can be spread or disseminated to the extension worker पर्यंत थ्रू ते कशातून पोचू शकतं, CDs, VCDs, micro SD card, USB storage device or through internet in any audio, visual or audio visual form. Extension worker can load the information in his computer and use it in the process of communication with the farmer. If available, farmer can also use their computer or any electronic gadget to store and use information. Computer is also helpful to obtain feedback from the receivers at each level. आपल्याला इथे feedback पण मिळतो. फार्मर कॅन इझिली ॲक्सेस रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन ऑन क्रॉप्स. मग फार्मरला ही माहिती सहज उपलब्ध होते क्रॉपविषयीची. स्टोअर्ड सिस्टमॅटिकली युझिंग ए नेटवर्क ऑफ कॉम्प्युटर. सम फार्म मॅनेजमेंट सॉफ्टवेअर कॅन हेल्प फार्मर टू मेंटेन देअर फार्म. काही सॉफ्टवेअर अशी आहेत की आपल्याला फार्म मेंटेन करताना त्याचा फायदा होतो. मोर इफिशियंटली अँड इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी ऑफ इनपुट यूज्ड. त्याच्यामुळं उत्पादन वाढतं. एक्झाम्पल्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम्स आर मायक्रोसॉफ्ट विंडोज, नंतरचं आहे बघा युबंटू, नंतर लिनिक्स. अँड एक्झाम्पल्स ऑफ वेब ब्राउझर्स आर मायक्रोसॉफ्ट इंटरनेट एक्सप्लोरर, मोझिला फायरफॉक्स, गुगल क्रोम, ॲपल सफारी. आता पुढचा जो पॉईंट आहे तो आपण उद्याच्या लेक्चरला बघू, इंटरनेट. थँक्यू.